मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। म्हसवड पोलिसांची अवैध दारू विक्री धंद्यावर कारवाईचा धडाका। पळशी, देवापूर, कारखेल, कासरवाडी फाटा या ठिकाणी एका वेळी छापे। 4 गुन्हे दाखल करून 2 लाखांचा मुद्देमाल केला जप्त। काही दिवसापूर्वीच पळशी येथील ग्रामसभेत घेतलेल्या दारूबंदी ठरावाच्या अनुषंगाने अवैध दारू विक्री सुरू असलेल्या पळशीतील वाघजाई ढाब्याच्या आडोशाला चालू असलेल्या दारू विक्री धंद्यावर तसेच पळशी गावात, देवापूर गावात आणि मौजे कारखेल येथील कासरवाडी फाटा इथं सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा पोलीस स्टाफ यासह छापा मारला। म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचं समूळ नष्टीकरण व्हावं या उद्देशानं त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या पळशी गावातील ग्रामसभेत घेतलेल्या दारूबंदी ठरावाच्या अनुषंगानं काही इसम ठरावाला न जुमानता अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह पळशी पिंपरी हद्दीतील वाघजाई ढाब्याच्या पाठीमागील बाजूस छापा टाकून देशी विदेशी दारूच्या बाटल्या, त्याचबरोबर पळशी गाव, देवापूर गाव, कारखेल येथील कासरवाडी फाटा इथं छापा टाकून 1,68,975 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। म्हसवड पोलीस ठाण्यात खालील आरोपींवर अवैध दारू विक्रीच्या अनुषंगानं गुन्हे दाखल करण्यात आले। आरोपींची नावे खालीलप्रमाणे: धैर्यशील वामन खाडे, वाघजाई ढाबा, विक्रम संभाजी गायकवाड, वैभव बाबूराव बाबर, हनुमंत पांडुरंग चव्हाण। सदरची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केले। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, अमर नारनवर, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, धीरज कवडे, राहुल थोरात, श्रीकांत सुद्रेक, भामाताई काळे, कोमल काळे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केले। मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, उपसंपादक लालासाहेब दडस, प्रतिनिधी अभिजित अवघडे, दहिवडी। आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।